नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. संध्याकाळ झाले म्हटलं आता काही काम नाही तर काय करायचं. तर म्हटलं हळदीची पानं तोडते, भरपूर झालीत पानं. बघ, हळद भरपूर लावली ना दरवाजामध्ये. इकडे पानं झाली. तर म्हटलं आता काय उपयोग करायचा. तर हे सुकवणार मी आता. आणि चहापत्ती म्हणजे चहा मसाला करतो आपण, त्याच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग आहे. आधी सुकवणार आणि ते पावडर करणार तयार. आपल्या दारातली वस्तू का फुकट घालवायची ना. हळदीपासून भरपूरच उपयोग आहे, तुम्हाला माहितीच आहे हळदीचे उपयोग. आता हळद व्हायला आले सगळी, तर वरचे पानं काढली तर काय फरक पडत नाही आता, म्हणून ती काढते. ते मस्त उन्हात सुकवणार देठं काढून. आणि ह्याची मी चहापत्तीसाठी मग वापर करणार, पावडर करून ही चहापत्तीसाठी सुद्धा वापर करणार. आणि हे करते ना मी, धूप करते ना शेणापासून, मी दाखवलंच आहे व्हिडिओमध्ये. आतासुद्धा मला पुन्हा धूप करायचं आहे. म्हणजे तो मच्छरसाठी करते धूप. आणि दुसरं आपण कापूर वगैरे टाकतो ना, पूजेचं हवन सामुग्री वगैरे टाकून ते मी धूप करते आपल्याला नेहमी देवासाठी वापरायला. आणि ओवा वगैरे टाकून जो करते ना, कडुलिंबाचा पाला वगैरे, त्याच्यामध्ये पण याचा वापर करणार. कारण काही फुकटच जाणार ना पाण्या एवढी, फेकून देण्यापेक्षा याचा उपयोग आहे भरपूर. आता मी उन्हात भरपूर सुकवणार, सगळी बहुतेक काढते, कारण मला पूर्ण साफसफाईच करायची.